आता तुम्हाला प्रश्न पडला की एवढं रातच्या आपण निघलो तरी कुठं, तर बघा व्हिडिओ मध्ये समोर. मग तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं सुरू चॅलेंज डे 1 पासून तर डे 50 पर्यंत आपल्या करचे 10K फॉलोअर. तर या सिरीज मध्ये तुम्हाला साध्याने फॉलो नक्की करून घ्या. तर आजचा आहे आपला या चॅलेंजचा तिसरा दिवस आणि आपले फॉलोअर 467. जर असं चालत राहिलं तर आपले 10K दूर 1K बी होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर सकाळीच आपली एमटी घेऊन निघलो होतो आपण ऑफिसवर जाण्यासाठी, कारण ऑफिसवर करायची होती आपल्याला कास्त करायला कॉलिंग, आणि एकटेकून एवढी सारी कॉलिंग होत नाही. त्यामुळे आपण गणाबून योगेश ओपन सोबत घेऊन टाकली. तर ऑफिसवर आले आले आपल्या माणसाचं म्हणणं होतं खाली पेट हमारे दिमाग की बत्ती नाही जलती, आम्हाला नाश्ता करू घाल म्हणे. पहिला म्हणलं लगेच तुमच्या नाश्ता आणतो, म्हणलं काही विषय का. तर आपल्या नाश्त्याचा सुगंध एवढं लांबपर्यंत पोहोचला की आपल्या चिखलीचे फेमस ब्लॉगर सतीश चौडतकर गजाननगर म्हणून आपल्या ऑफिसवर पोहोचले. फुकाटचा नाश्ता झाल्यानंतर जेव्हा आपण यांना म्हणलं आपल्या कास्तकारांना कॉलिंग करा, तर यांनी 2 बोट वर करून दिली. तर आता आपली एमटी येऊन निघालतो आपण सचिन आली घरी सोडायली, आणि तुम्ही जे मागं बघू राहिली हे फुकटचा नाश्ता केली होतच असतं माणसाला. तर यानंतर आलो मेकर भेटावून इथं बघायला लागलो ओमड्याची वाट, कारण आपल्याला जाणवतं आज मुरतपूरले तिथं आपल्या पार्टीचं नियोजन होतं. तर ओमड्याला यायला होणार तो उशीर, त्यामुळे आपण गणाभाऊ सोबत समोर निघून आलो आणि आपल्या पार्टीसाठी लागणारं बाकीचं सामान पण आपण बेराड फाट्यावरून घेऊन टाकलं. मुरादपूर मध्ये जाऊन पहिले आपल्या फार्म हाऊसची चाबी घेऊन टाकली. तर पहिलेच आपल्याला उशीर झाला, त्यामुळे आपण लवकरात लवकर नियोजन करायचं ठरवलं. भाजी झाले पहिले सर्वांनी जेवण करून घेतले. तर आपले मेन कारागीर तुषार भाऊ योगेश भाऊ यांचे मनापासून आभार मानले. लगेच आपली स्प्लेंडर वगैरे काढून निघलो आपण घरी जाण्यासाठी. तर आजच्यासाठी एवढंच मंडळी, भेटू आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो नक्कीच करून घ्या.